की प्रवीण तरडेला काय माहितीये, ते प्रवीण तरडेने कुठल्या टप्प्यावर सांगायचंय हे ठरलेलं आहे. आणि त्याचा निरक्षीर विवेक तो आहे, ही हा. सतसत विवेक बुद्धी फार मग महत्वाची. निरक्षीर विवेक ज्याला कळला किंवा कुठल्याही कलाकृतीतला सहज भाव ज्याला कळला, तिथं आपण आपली बुद्धिमत्ता वापरायची. बाकी काही लोकांसाठी तो रानटी रासवटे आहे, काही लोकांसाठी ज्या आईला तो काय सांगतो आहे, जो जे वांछील तो ते लाभो, विषय संपला. टॅगलाईन खूप वेगळी आहे. तर परीक्षा देवाची ती धाडसी आहे, वेगळ्या अर्थानं अस्वस्थ करणारी आहे, अस्तित्ववादावरच्या वेगळ्या प्रश्नांना वाट देणारी आहे. कशा अर्थानं या सगळ्या हे बघ गोष्ट कसं आहे, ज्यावेळी तू हतबल होतोस, तू काहीच करू शकत नाहीस, समाजातला प्रत्येक घटक त्यावेळी फक्त एकाच गोष्टीशी भांडतो, ती म्हणजे देव. कारण का, देव ही अशी गोष्ट आहे जिकडनं बाउन्स होणार नाहीये काही. तो माझा ऐकणार आहे. सिस्टीम, सरकार, मित्र, नातेवाईक, गणगोत, आप्त स्वकीय, ज्यावेळी कुणी तुमची दखल घेत नाही, त्यावेळी एकच जागा असते, ती देव. कॉन्सेप्ट वेगळे असतील देवाच्या, बरोबर की नाही? खरंय. पण त्यावेळी भांडतो आपण त्याच्याशी. आणि म्हणून टॅगलाईन दिली की देऊळ बंद 2, आता परीक्षा देवाची. जे आस्तिक आहेत त्यांना वाटलं माझ्या देवाची परीक्षा, जे नास्तिक आहेत त्यांना वाटलं बरोबर आहे की. पण ज्यावेळी लोक सिनेमा पाहायला जातील, त्यावेळी दर 20 मिनिटांनी त्यांचे सगळे बांधलेले इमले कोसळत जातील आणि गोष्ट पुढे जाईल.